आणि पहिला गुलालाचा मानकरी कोण ठरतोय? खेळ नशिबाचा, खेळ गतीचा, खेळ ड्रायव्हरचा, खेळ सुट्टी मेकरचा. कोण होतोय पहिला गुलालाचा मानकरी? अतिशय सुंदर अशी लढत. शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय? लढत झाली. आड्याला होते सासवडकर आणि पड्याला होते चिंदवलीकर. मान्यवरांच्या स्टेजवरची गर्दी कमी करावं. वळवा बापू, बापू दुसरा सेमी वळवा. मान्यवरांच्या व्यासपीठावरील मंडळी विनंती आहे, उभे राहिलेली मंडळी सर्वांनी खाली यायचं आहे. मैदानातला 2 सुटला आणि 2चा रणा संग्राम चालू आला. कोण होतोय दुसरा गुलालाचा मानकरी? कुणाच्या नशिबी गुलाल आहे? लढत चालू आहे. हट्टी आणि तटीची लढत आहे. आड्याला सर्जा, पड्याला सर्जा, आड्याला सर्जा, पड्याला सर्जा. सर्जा सर्जा मध्ये लढत आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व. 7 वर धावलेली गाडी. भरत प्रसन्न, बापूसाहेब भाडे, वाघोळी, कळंबी, नवाब पठाण, शाकीर पठाण, बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या शाकीर भाईचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. नाना प्रधान, अरुण पाटील, आई गावदेव प्रसन्न घोड दर्जाईकरांचा. उजवीला पाला सर्जा आणि डावीला पाला भैरवनाथ प्रसन्न, बापूसाहेब भाडे, वाघोली, पुणे. शाकीर पठाण. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व. सेमीफायनल 3चा निकाल. सेमीफायनल 3चा निकाल आहे. आज क्रमांक 7 वर धावलेली गाडी रोकडेश्वर प्रसन्न, समर्थ अजित शेठ भेगडे, घोटावडे, मुळशी. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेला लांब लचक 265 संतू ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. एका मालकाचा साज पळाला. परवाची खरी. कोण होतोय चौथा गुलालाचा मानकरी? अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. सेमीफायनल 4चा निकाल. सेमीफायनल 4चा निकाल आहे. आज क्रमांक 3 वर धावलेली गाडी कार्यक्रमात सण पेलान योगेश भाऊ साठे, मान मुळशी. या गाडीचा 1 नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. कुमारी शिवण्या, समीरांना सेलार, योगेश साठे, मान मुळशी यांचा या ठिकाणी उजवीला पाला कॉकटेल आणि डावीला राम चलवाला. एक बाद झाला, त्याने दुसऱ्याला बाद केलं. लाभ मात्र तिसऱ्याचा केला, परंतु नक्की कोणाचा लाभ झाला हा फक्त काही क्षणात होऊ. अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत. शेवटच्या क्षणाला बाजी मारतोय का? आणि बाजी मारली मुश्रीफनं. बापू वळवा. गाड्या सोडून येणार या बाजूला. आता सुंदर अशी गाडी पळाली. कॉकटेल आणि राजाची. समीरांना सेलार, योगेश मानमोशी यांच्याकडून सिंगम ड्रायव्हरला 1000 रुपयाचा इनाम आणि समाजकर्त्यांना 1000. त्याचबरोबर जयवंत काळे, जोयवाडी, राजा बैलाचे मालक यांच्याकडून सिंगमला 500चा इनाम. वळवा 6 वळवा. या मैदानातला सेमीफायनल 6 सोडायचं. हो अतिशय सुंदर आणि बाजीनं शेवटच्या क्षणाला त्यावरती उभ्या राहिलेल्या बाजीदाराचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. सुंदर अशी गाडी पळाली. सरपंच अण्णासेठ घाडगे पाचवड यांचा जलवा पळाला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव पळाला. सुंदर गाडी पळवली. बाजी ड्रायव्हरनी गाडी फायनलला पात्र. बापू घ्या शेवटचा सेमी या मैदानातला 7वा गेला. गाड्या सोडून येणार, माग गाड्या वळेत. या बाहेरनं सेमी या मैदानातला 7 सुटला आणि 7 मध्ये लढत चालू आली. होतोय पावसात 7वा गुलालाचा मानकरी. पड्याला तेजा, आद्याल कॉकटेल आणि इकडे बब्या. लढत चालू आहे. तेजा बब्या कॉकटेल, तेजा बब्या कॉकटेल, तेजा बब्या कॉकटेल. अतिशय सुंदर अशी लढत झाली बब्या आणि कॉकटेल मध्ये. घातलं होतं बैलानं मागणं शिंग, थोडक्यात वाचलं. या ठिकाणी सरपंच अण्णासेठ घाडगे पाचवड आणि पोपटशेठ मधले कोरेगाव यांचा जलवा आणि तांडवची सुंदर गाडी पळवली बाजीराव नानांनी. त्याबद्दल नाना आपल्याला ऑनलाईन 500चा इनाम आहे आणि समाजकर्त्यांना 500चा इनाम आहे. मनपूर्वक धन्यवाद. आवाज सायरन कशाला वाजवायला लागलाय?
त्यामुळं माणसं गावली असती आता. येऊ द्या आताचा निकाल. जो 5वा निकाल पेंडिंग आहे तोही येऊ द्या. आणि 6व्या सीमेतला कॉकटेल तिकडे लक्ष सर्जा की कॉकटेल आणि बाजी मारली. सज्ज आहे मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता 3 फेऱ्याचा बादशाह व्हायला लागलाय. सोनू थोडक्यात माईक वाचलाय. सील संपले टायमिंगला असले तर आणून द्या.